नमस्कार मंडळी, प्रियाज मॅजिकल किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय चवळीची भाजी। इथे मी 6 ते 7 तास भिजवलेली चवळी घेतली, त्याच्यामध्ये एक साल काढून घेतलेला बटाटा घेतलाय आणि थोडंसं मीठ टाकलंय। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे आपल्याला आणि झाकण लावून आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे 7 कांदे घेतले मी छोटे छोटे, ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। दोन टोमॅटो घेतले, ते सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। इथे फोडणी करायची, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, तडतडल्यावरती अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घेऊया। थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकली आहे, चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला, पण लक्षात ठेवायचं की आपण चवळी शिजताना सुद्धा मीठ टाकून घेतलंय, त्याच्यामुळे बेतानाच मीठ टाकायचं आपल्याला। कांदा मऊ झाल्यावरती आपण जो टोमॅटो चिरला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। कांदा टोमॅटो शिजोस्तो आपण इथे वाटण करून घ्यायचे, त्यासाठी मी थोडंसं सुकं खोबरं घेतलंय, तुम्हाला वाटलं तर ओलं घेऊ शकता। थोडासा लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घ्यायचं आपल्याला मिक्सरला। कांदा टोमॅटो परतलाय, त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा। चांगला मिक्स करून घेऊया। जे वाटण केलं होतं आपण ते सुद्धा याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचंय। हे वाटण नक्कीच टाका, भाजीला खूप छान चव येते। इथे आपण कुकरचं झाकण उघडून बघू चवळी शिजली की नाही आपली। चवळी शिजली आपली व्यवस्थित, 3 शिट्ट्यांमध्ये शिजून गेली आणि वाटण सुद्धा परतलं आपलं। त्याच्यामध्ये आपण शिजलेली चवळी टाकून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला चवळी आणि मसाला। जो उकडलेला आपण बटाटा घेतला होता तो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटला तो कुस्करून टाकू शकता। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। पाणी आपल्याला खूप जास्त नाही टाकायचं आहे, इथे चवळी सुद्धा शिजलेली आहे, त्याच्यामुळे बेतानच पाणी टाकायचं आपल्याला। खूप जास्त ग्रेव्ही नाही बनवायची आपल्याला, पातळ अशी थोडीशी लपथपीत भाजी बनवायची, मग छान लागते खायला। भाजीला उकळ आली, आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण। अशा प्रकारे तयार झाली आपली चवळीची रस्सा भाजी। नक्कीच बनवून बघा, कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।